प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुजरात एटीएसनं मुफ्ती सलमान अझहरी यांना मुंबईतून ताब्यात घेतलेलं आहे। घाटकोपरमधल्या मुस्लिम मोहल्लेमधून मुफ्ती यांच्या घरामध्ये घुसून एटीएसच्या पथकानं त्यांना उचललेलं आहे। अक्षय कुमारच्या प्रसिद्ध बेबी सिनेमातील सीन सारखा थरार घाटकोपरमध्ये बघायला मिळाला आहे। पाहूयात नेमकं काय घडलंय। मुफ्ती सलमान अझहरांना बेबीतील सीन सारखं उचललं। गुजरात एटीएसची थेट घरात घुसून कारवाई। घाटकोपरमध्ये नेमकं काय घडलं? काही दिवसांपूर्वी मौलाना मुफ्ती सलमान यांनी गुजरातमधल्या जुनागडमध्ये प्रक्षोभक भाषण केलं होतं। या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता। मुफ्ती यांच्या समर्थकांची संख्या मोठी असल्यानं त्यांच्या अटकेचं मोठं आव्हान गुजरात एटीएस समोर होतं। मौलाना मुंबईमधील घाटकोपर भागात असल्याचं एटीएसला कळालं होतं। अखेर एटीएस टीमनं मुफ्ती ऑपरेशन राबवायचं ठरवलं। थेट घाटकोपरमध्ये जाऊन कारवाईचा प्लॅन ठरला। मुंबई पोलीस आणि गुजरात एटीएसची संयुक्त टीम थेट मुस्लिम मोहल्ल्यात शिरली। पाहता पाहता मौलाना मुफ्ती सलमान यांच्या घराबाहेर समर्थकांचा जमाव जमायला सुरुवात झाली। बेबी चित्रपटात देखील असाच काहीसा थरार पाहायला मिळाला होता। एटीएस पथकानं मुफ्ती यांना दबंग स्टाईलनं थेट गाडीत कोंबत घाटकोपर पोलीस ठाण्यात आणलं। 35 से 40 पुलिसमैन सिविल ड्रेस में, सिविल यूनिफॉर्म पे मुफ्ती साहब के घर पे थे। सुबह में हम लोग जाने के बाद में हम लोगों ने पूछा कि क्यों आया, क्या है, तो बोले नहीं आप उनको बुलाओ तो ही हम आपको बताएंगे। पुलिस की तरफ से ना 160 का नोटिस दिया गया, ना 41 का नोटिस दिया गया। मुफ्ती साहब का स्टेटमेंट रिकॉर्ड किया गया है। मुंबई पोलिसांनी मौलाना मुफ्ती सलमान अझहरी आणि इतर दोघांना अटक केली आहे। मौलानांना पोलीस स्टेशनमध्ये आणल्यावर त्यांच्या समर्थकांसह काही पक्षाचे नेते देखील हजर झाले होते। पोलीस स्टेशनच्या बाहेर तणावाचं वातावरण होतं। अखेर मौलानांनी गर्दीला संबोधित करून समर्थकांना शांत राहण्याचं आवाहन केलं। तो वो रोड खाली कर दीजिए, बस रोड खाली कर दो, पुलिस के लिए मसला न होने पाए। मात्र संतापलेल्या समर्थकांनी गाड्यांवर आणि पोलिसांवर बाटल्या फेकल्या, दगडफेकी केली। अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं। मुंबई पुलिस ने सबको समझाने की कोशिश की, समझा के उनको यहाँ से हटाया गया है। कोई भी अफवाह के ऊपर आप ध्यान मत दीजिए, अफवाह मत फैलाइए। मुंबई यहाँ पे कोई भी लॉ एंड ऑर्डर सिचुएशन नहीं है, सब अंडर कंट्रोल है। दरम्यान एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी देखील मौलानांची भेट घेतली। कुणाच्याही भावना दुखावलेल्या नाहीत, न्याय मिळेल असं मौलानांनी सांगितल्याचं पठाण म्हणाले। उन्होंने कहा कि मुझे न्यायपालिका पर, संविधान पर पूरा यकीन है कि मेरे को इंसाफ मिलेगा। और उन्होंने ये भी कहा कि मेरी तरफ से लोगों को भी मैसेज दीजिए वारिस भाई के सब शांता बनाए रखे, कायदे कानून का पालन करें और कोई ऐसी हरकत न करे जिससे कायदा कानून खराब हो। मुफ्ती सलमान अझहरी यांना चुकीच्या पद्धतीनं ताब्यात घेण्यात आलंय। आम्ही या विरोधात हायकोर्टात जाणार असल्याचं वकिलांनी सांगितलंय। मुंबई पुलिस ने इलीगली डिटेन करके उनको हैंडओवर किया है। ये संविधान का वायलेशन है, ये लॉ का वायलेशन है। इसके खिलाफ हम स्ट्रिक्टली जो है हाईकोर्ट में जाएंगे और इसके खिलाफ जो है हम बिल्कुल जो है जो भी कानूनी कार्रवाई है, उनके जो परिजन हैं उनको लेकर कोर्ट में जाएंगे और इसके खिलाफ एक्शन होगा। मुफ्ती सलमान अझहरी हे सुन्नी इस्लामिक अभ्यासक आहेत। मुंबईमध्ये त्यांनी जामिया रियानुजल जन्नाह, अल अमन शिक्षण आणि कल्याण संस्था आणि दारुल अमन या संस्थांची स्थापना केली आहे। इजिप्तमधील अल अझहर विश्वविद्यालयामधून त्यांनी शिक्षण घेतलंय। सलमान अझहरी यांचे अनुयायी जगभर पसरलेले आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह देशभरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचं मोठं आव्हान पोलीस प्रशासनासमोर असणार आहे। डोळ्यात तेल घालून त्यांना सतर्क राहावं लागणार आहे। जनतेनेही प्रक्षोभक भाषणांना बळी न पडता शांतता राखणं गरजेचं आहे। मयूर राणेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।